कैलासवासी धनराज पिसाळ यांनी गेल्या 1.5 महिन्यापूर्वी आत्महत्या केली। या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या गुंडाला सरकारने पोलीस प्रशासनाने तात्काळ अटक करावी यासाठी आज रास्ता रोको आंदोलन होतं। तर या गुंडाला अटक करण्यासाठी सर्व पंचकृषीतील लोक या ठिकाणी एकत्र जमले होते। महिला असतील, वृद्ध असतील, सर्व पुरुष मंडळी असतील, यांनी आज या ठिकाणी रास्ता रोको केलं। आमची एकच प्रमुख मागणी आहे की कैलासवासी धनराज पिसाळ याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या 9 आरोपींना प्लस मुख्य आरोपी सतीश पिसाळ हा बारामती संघात संचालक याला तातडीने प्रशासनाने पोलीस प्रशासनाने अटक करावी, ही आमची प्रमुख मागणी आहे। राजकीय दबाव वाटतो का ह्याच्यामध्ये? राजकीय दबाव असू शकतो, कारण पंचायत दिवस जर झालं आरोपी मोकाट आहे तर निश्चित सामान्य जनतेच्या मनात ती पाल चुकचुकली आहे। जनतेमार्फत आमच्या मार्फत सुद्धा हा मेसेज आलेला आहे। पोलिसांनी म्हटलेलं आहे की आमचा शोध सुरू आहे। पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी त्याला इंटरिम जामीन मिळाला होता, पण तो इंटरिम जामीन मिळाल्यानंतर तो मोकाट सगळीकडे फिरत होता। जामीन मिळाल्यानंतर त्याला बी काय टर्म कंडिशन असतात। पोलीस प्रशासन त्याचं चौकशी पोलीस स्टेशनला बोलावलं पाहिजे होतं। भले मांजरी पोलीस स्टेशन मध्ये त्याचा गुन्हा नोंद असेल तरी येथील पोलीस प्रशासनामध्ये 420 सारखे गुन्हे असतील, इतर गुन्हे आहेत, हे दाखल असताना सुद्धा तो गुन्हा दाखल झाल्या जर पळून जात असेल तरी शोकांतिका आहे। निश्चितच सामान्य माणसाच्या मनात एक पाल चुकचुकली आहे की आरोपीला तुम्ही पाठीशी घालत आहात आणि याच्या माध्यमातून या ग्रामीण भागातील जनतेमध्ये नाराजीचा सूर आहे। माझे या राज्याचे उपमुख्यमंत्री सुनीतराव वहिनींना विनंती आहे की तो दूध संघाचा संचालक आहे, त्यामुळे पक्षाची बदनामी होत आहे, तर याचा तात्काळ पक्षातून हकलपट्टी करावी आणि राजीनामा घ्यावा। ज्यावेळेस माझ्या मुलाच्या जीवन घडलं तेव्हा आईची व्यथा काय असते ते का आईलाच कळतं, दुसऱ्याला कोणालाच कळणार नाही। ते आईची व्यथा आईलाच कळते आणि आईने जी स्वप्न त्या मुलासाठी पाहिलेली आहेत ती स्वप्न धुळीच मिळाली आणि त्या मुलाचं स्वप्न जे आईचं स्वप्न होते ते अपूर्ण राहिलं। पण हे अपूर्ण स्वप्न राहिलं, पण आपण न्याय जर मिळवून दिला ना, न्याय मिळू शकतो। आणि आता रक्षाबंधन पण आलेलं आहे, मग आज त्या बहिणीची व्यथा कोण समजून घेणार आणि न्याय कोण मिळवून देणार? तर आपणच जर केलं तर सगळ्यांनी मिळून केलं तर न्याय मिळू शकतो आणि न्याय मिळावा ही ईश्वरचरणी आणि सगळ्या पोलीस परिषदांना मी विनंती करते, एवढीच माझी व्यथा आहे। नमस्ते। अन्यायासाठी जर लढायची वेळ असेल आणि बसायची वेळ असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव काही नाही। मी यानंतर धनराज पिसाळ यांना फक्त आम्हाला न्याय मिळवून द्यायचा आणि गावकऱ्यांतर्फे सगळे आम्ही महिला भाज्य जमलेला आहोत। एका आईचा मुलगा सुपा पोलीस स्टेशन येथे 160/2026 फिर्यादी धनश्री जयवंत पिसाळ यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास चालू असून दोन आरोपी यांना आता अद्यापपर्यंत अटक करण्यात आलेली आहे। सदर आरोपी पोलीस कोठडीमध्ये आहेत। उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशनची पथके कार्यरत आहेत आणि यामध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबतचा जो गुन्हा आहे तो मांजरी पोलीस स्टेशन पुणे शहर या ठिकाणी दाखल आहे।